उठाव झाले, सैनिकांनी उठाव केले. सैन्य कुणाचं? इंग्रजांचंच, पण भारतीय लोक, त्या सैन्यामध्ये भरती झालेले भारतीय लोक यांनी उठाव करायला सुरुवात केला. आता हे सैनिक म्हणजे कळतंय ना, कवायती शिकलेले, फौजेचं प्रशिक्षण घेतलेले, सशस्त्र असे, त्यांनी उठाव करायला सुरुवात केली. कुठे कुठे उठाव झाले? 1806 साली वेल्लोरला आणि 1824 साली बराकपूरला. हे बराकपूर येतं यूपी मध्ये, वेल्लोर येतं दक्षिण भारतामध्ये. तर या ठिकाणी या सैनिकांच्या छावण्या ज्या होत्या, त्या छावण्यांमध्ये काय झालं रे? त्यांनी बंड करायला सुरुवात केली, उठाव झाले. हा सैनिकांचा उठाव आहे ना, हा वेगळाच उठाव आहे. हे सर्व लढे त्या परिसरामध्ये आणि ते स्थानिक स्वरूपाचे होते. उमाजी नाईकांचा असो, आदिवासींचा असो, संथाळांचा असो, रामोशांचा असो, गडकऱ्यांचा असो, सावंतांचा असो, हे सारे लढे किंवा सैनिकांचे लढे त्या विभागापुरते स्थानिक स्वरूपात मर्यादित राहिले आणि म्हणून ते एकाकी राहिले. स्थानिक स्वरूपाचे हे एकेकाने दिलेले लढे होते. इंग्रजांनी बळाचा उपयोग काय केला? बळाचा उपयोग केला आणि हे लढे छोटे मोठे होते ना, ते मोडून काढले. ते लढे जास्त काळ टिकू दिले नाही. लोकांचा असंतोष दडपला गेला. तो दडपण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक इंग्रज सत्तेनं केला, पण तो नाहीसा झाला नाही. समजलं तुम्हाला? असंतोष जो होता ना, तो दडपला, काही काळ तो थांबला, पण तो नाहीसा झाला नाही. त्याचा वणवा जो होता तो हृदयात आणि मनात लोकांच्या तसाच राहिला. हा वणवा 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भडकला. ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध युद्धामध्ये अनेक ठिकाणी लढे उभे केले आणि दारूच्या पोटावर ठिणगी पडावी. एका दारू म्हणजे कळते, प्यायची दारू नव्हे, दारू कळते ना, म्हणजे बॉम्ब वगैरे तयार करण्यासाठी जे असते ना, फटाके कसे आपण उडवतो त्यात दारू असते ना, समजतं ना. तर ही जी दारू होती त्या दारूच्या कोटारावरती एखादी ठिणगी पडावी आणि संपूर्ण कोटारामध्ये स्फोट व्हावा आणि नष्ट व्हावं, तशा पद्धतीनं त्याचा ह्या बंडांचा, या छोट्या छोट्या लढ्यांचा स्फोट झाला. तीच अवस्था या लढ्यांच्या बाबतीत झाली. भारतातील विविध मार्गांमध्ये, विविध वर्गांमध्ये, विविध विभागांमध्ये साठलेला हा असंतोष जो होता तो या लढ्याच्या रूपाने बाहेर पडला. इंग्रजी सत्तेविरुद्धचा असंतोष या लढ्याच्या रूपाने बाहेर पडला. वेगवेगळ्या वर्गामधला साठलेला असंतोष होता तो, आणि त्याचा उद्रेक जो होता अभूतपूर्व असा सशस्त्र लढ्यामध्ये रूपांतरित झाला. आणि त्यामुळे 1857च्या या लढ्याला सुरुवात झाली. त्याच्या पाठीमागं अनेक कारण आहेत त्याची. म्हणजे इंग्रज सरकारनं हे छोटे मोठे लढे होते. पाईकांचा लढा होता, उमाजी नाईकांचा होता, आदिवासींचा होता, गडकऱ्यांचा होता, सावंतांचा होता, रामोशांचा होता, समजतंय ना, भिल्लांचा होता, कोळ्यांचा होता. हे सारे लढे मोडून टाकले, मोडून काढले, बळाचा वापर करून मोडून काढले. लोकांचा मध्ये असणारा हा संतोष दडपण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्ण दडपू शकले नाही. तो असंतोष मनामध्ये तसाच राहिला आणि 1857च्या स्वतंत्र समराने तो समोर आला. 1857ला जे उठाव झाला प्रचंड मोठा, त्या असंतोषाचीच ती परिणती होती. एखाद्या दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि स्फोट होऊन दारूचा कोठार पेटावं किंवा त्यानं पेट घ्यावा आणि नष्ट व्हावं, तशा पद्धतीने ही ठिणगी पडली आणि या संतोषाचं रूपांतर 1857च्या युद्धामध्ये किंवा या स्वातंत्र्य संग्रामामध्ये झालं. आता आपल्याला 1857च्या उठावाची कारणं पाहिजे. 1857 इंग्रज पूर्व काळामध्ये भारतात अनेक राजवटी होत्या, तुम्हाला माहित असतील. वेगवेगळे संस्थानिक आणि वेगवेगळे राजे या ठिकाणी आपापल्या विभागामध्ये, प्रदेशामध्ये राज्य करत होते. त्यामध्ये बदल झाला तरीही गावगाडा मात्र बदललेला नव्हता. गावगाडा कळतो ना, गावातले व्यवहार ते पूर्वीसारखेच चालू राहिलेले होते. इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था बदलली. म्हणजे ती जुनी व्यवस्था जी होती गावागावामध्ये, ती व्यवस्था बदलली आणि नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या असंतोषाची ठिणगी गावागावामध्ये आणि असंतोष त्या लोकांच्या मध्ये, सामान्य जनतेच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा गावागावामध्ये बदलत असलेलं हे स्वरूप जे होतं, किंवा इंग्रजांनी ही जी गावगाड्याची पूर्वी चालत आलेली परंपरा बदलण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळं जनतेच्या मनामध्ये अस्थिरता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
हे एक कारण झालं. दुसरं कारण आर्थिक कारण होतं. आर्थिक कारणामध्ये बघा, इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी आपलं स्वतःचं आर्थिक उत्पन्न वाढवावं असा विचार करून नवीन महसूल पद्धत अस्तित्वात आणली. महसूल म्हणजे कळतं ना तुम्हाला, शेतसारा असं म्हणतात त्याला. म्हणजे शेती आपलीच, काम आपण करायचं आणि सारा म्हणजे कर त्यांना भरायचा, त्याला शेतसारा असं म्हणायचं. त्याने एक नवीन पद्धत अंमलात आणली. पूर्वीची बंद केली नवीन पद्धत. शेतकऱ्याकडून जबरदस्तीनं महसूल वसूल केला जाऊ लागला. त्याच्याकडे असला तरी नसला तरी तो जमिनी विकून देऊ लागला, नाहीतर शिक्षा होऊ लागली. अशा पद्धतीची महसूल पद्धत इंग्रजांनी या शेतकऱ्यावरती लादली. पर्यायानं शेती व्यवस्थाना पूर्ण कोलमडून गेले आणि उदरनिर्वाहाचं जे साधन होतं सामान्य जनतेचं, त्यावर परिणाम झाला. इंग्रजांच्या बाजारपेठेतील माल भारतात खपू लागला. त्यासाठीच या ठिकाणचा कच्चा माल जो होता तो इथून घेऊन जाऊ लागले. आणि मग आर्थिक लाभ घेण्याचा ब्रिटिशांचा हा जो विचार किंवा धोरण ज्याला म्हणतात, म्हणजे काय करायचं माहितीये, इंग्लंडचा माल इथं आणून विकायचा आणि चढ्या भावाने विकायचा. कच्चा माल इथं विकत घ्यायचा, तो स्वस्त भावाने घ्यायचा, त्याच्यावर प्रक्रिया करायच्या आणि तो पक्का झालेला माल इथं आणून चढ्या भावाने विकायचा आणि आर्थिक नफा मिळवायचा. अशा पद्धतीचं हे धोरण इंग्रज सरकारनं अवलंबलं. आणि हे जे धोरण होतं ते धोरण अत्यंत जाचक आणि त्रासदायक होतं. त्यामुळं या ठिकाणच्या भारतातल्या छोट्या छोट्या उद्योगधंद्यावर त्याचा परिणाम झाला. उद्योगधंद्यावर जाचक असे कर बसवले गेले. भारतात विकसित झालेला हस्तकला, नंतर कापड उद्योग, अजून काय रे छोटे मोठे उद्योग होते, समजलं कारागिरी ज्याला म्हणतात, म्हणजे कुंभाराचा वेगळा, सुताराचा वेगळा, सारी कारागिरी जी होती त्या कारागिरी म्हणजे ते उद्योग दिवाळखोरीत निघाले. आणि भारतामधले जे कारागीर होते ते कारागीर सुद्धा बेकार झाले. म्हणजे शेतीतला महसूल वाढवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आणि भारतात तिकडचा माल यायला लागल्यामुळे इथले कारागीर बेकार झाले. आणि त्यामुळं काय झालं माहित आहे, जसं शेतकऱ्याच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला इंग्रजांच्या विरुद्ध, तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या कारागिरांच्या मनामध्ये सुद्धा इंग्रजांच्या विरोधात असंतोष तयार झाला. त्याला म्हणतात आर्थिक धोरण. पहिलं महसूल धोरण होतं, म्हणजे शेतसाऱ्याचं धोरण होतं. दुसरं होतं कोणतं धोरण सांगा बघू, आर्थिक धोरण. म्हणजे आपणच आर्थिकदृष्ट्या मजबूत बनण्यासाठी या उद्योगधंद्यांना बंद करून त्यांचे माल चढ्या भावाने ते विकलू जावं लागले. इंग्रज आल्यानंतर आपल्या ज्या चालीरीती होत्या, परंपरा होत्या, इंग्रजांनी या ठिकाणच्या सामाजिक परिस्थितीवर सुद्धा तसाच आघात केला. त्याला म्हणतात सामाजिक कारण. आर्थिक कारण झाल्यानंतर सामाजिक कारण. आता हे जे सामाजिक कारण होते ना, इंग्रज सत्ता या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणच्या आपल्या चालीरीती, आपल्या परंपरा, आपल्या रूढी यात त्यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केली, समजलं. आणि त्यामुळं भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला. म्हणजे जसं की सतीबंदी, विधवा विवाह बंदी, हे जरी कायदे होते तरी ते सामाजिक दृष्टीने योग्य होते, समजलं. समाजात ते रुजलेले होते त्या काळच्या समाजामध्ये. हे तसं चांगलं होतं ना, सतीबंदी हे चांगलाच कायदा होता. इंग्रजांनी लॉर्ड बेंटिंकनं आणलेला होता तो कायदा. विधवा विवाह म्हणजे विधवा झालेल्या स्त्रीला आपल्या समाजानुसार, धर्मानुसार विवाह करता येत नव्हता, तो कायदा सुद्धा इंग्रजांनी बंद केला. आणि त्यामुळे या ठिकाणच्या लोकांना असं वाटलं की आपल्या सामाजिक गोष्टीमध्ये सुद्धा, चालीरीती, परंपरा, रूढी यामध्ये सुद्धा इंग्रज सरकार हस्तक्षेप करताय, आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करताय, असा यांचा ग्रह झाला. आणि अशी समजूत झाल्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला. ते असंतुष्ट बनले. म्हणजे शेतकरी असंतोषाचं एक कारण होतं शेतकरी किंवा महसूल पद्धत. दुसरं कारण होतं आर्थिक. तिसरं कारण आपण पाहिलं सामाजिक कारण. समजलं. एक एक कारण नीट समजून घ्यायचं. समाजामध्ये चाली, रीती, रूढी, परंपरा यामध्ये हस्तक्षेप करणं हे एक सामाजिक कारण. त्यामुळं सर्वसामान्य जनता असंतुष्ट झाली आणि त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला. चौथं कारण जे आहे ते राजकीय कारण. बघा 1857 पासून, म्हणजे त्याच्या अगोदर 100 वर्ष जरी तुम्ही पाठीमागे गेला, 1757 मध्ये, 1757 ते 1857 या कालावधीमध्ये, म्हणजे 1757 पासून इंग्रजांनी
अनेक भारतीय राज्य जी होती, छोटी छोटी राज्य जे होते, ते राज्य आपल्या ताब्यात घेतली होती. वेगवेगळ्या लढाया करून, फंदफितुरी करून, भांडणं लावून, फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब करून, अनेक प्रकारची राज्यनीती वापरून त्यांनी काय केलेलं होतं, छोटे छोटे राज्य संपवलेली होती आणि ती राज्य ताब्यात घेतली. पुढे डलहौसी नावाचा एक व्हाईसराव आला आणि त्यानं काय केलं माहित आहे, वेगवेगळी संस्थानं वेगवेगळ्या कारणानं खालसा करायला सुरुवात केली. म्हणजे काही संस्थानामध्ये गैरकारभाराचं कारण पुढे केलं. नंतर गैरकारभाराचं हे जे कारण आहे ते पुढं करून त्यांनी अयोध्येचा नवाब जो होता त्या नवाबाला पदच्युत केलं, त्याला पदावरून खाली केलं आणि अयोध्या संस्थान आपल्या ताब्यात घेतलं. सातारा, नागपूर, झाशी ही जी संस्थानं होती त्या ठिकाणच्या ते राजे होते, त्यांना पुत्र संतती नसल्यामुळे त्यांनी दत्तक घेतलेले पुत्र होते. दत्तक वारस नामंजूर हे कारण त्यांनी पुढे केलं, म्हणजे दत्तक वारस चालणार नाही आणि म्हणून ती संस्थानं सुद्धा ताब्यात घेतली. त्यामध्ये सातारा होतं, त्यामध्ये नागपूर होतं आणि त्यामध्ये झाशी होतं. म्हणजे अशी विविध कारणं विविध संस्थान आणि विविध राज्य वेगवेगळ्या कारणाने डलहौसीनं ही आपल्या ताब्यात घेतली. डलहौसीचं हे जे धोरण आहे, या धोरणानं भारतीयांच्या मध्ये अविश्वास आणि असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. हे आपण 4 कारणं पाहिले. एक महसुलाचं कारण होतं, दुसरं आर्थिक होतं, तिसरं सामाजिक होतं आणि हे राजकीय पाहिलं. 5वं जे कारण आहे ते हिंदी सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. याच्या पूर्वी तो मुद्दा आलेला आहे बघा. हिंदी सैनिक जे होते, इंग्रजांच्या फलटणीमध्ये किंवा इंग्रजांच्या सैनिकांमध्ये आणि हिंदी सैनिकांमध्ये भेदाभेद केला जात होता. हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवायचे, त्यांना कमी दर्जाची वागणूक दिली जायची. सैन्यात सुभेदार पदापेक्षा वरचं पद हिंदी सैनिकांना दिलं जात नव्हतं. कितीही पराक्रम केला, कितीही शूरवीर झाला तरी त्याचं पोस्टिंग सुभेदार पदाच्या खालीच, हे पद त्याला दिलं जात नसे, त्याच्यावर अन्याय केला जात होता. गोऱ्या सैनिकापेक्षा त्यांना पगार सुद्धा कमी होता, भत्ते सुद्धा कमी होते. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्ते इंग्रजांनी हळूहळू कमीच करून टाकले, बंदच केले. इंग्रजांच्या सैन्यांना मात्र होतं, म्हणजे इंग्रजी सैन्यांना मात्र होतं, पण भारतीय सैन्यांना ते हळूहळू कमी केले, बंद केले. अशा अनेक कारणामुळे त्यांचे पगार कमी केले, त्यांच्याकडे तुच्छतेनं पाहिलं, सुभेदारपेक्षा जास्त मोठी पोस्ट दिली नाही, समजलं, त्यांच्या वेतनामध्ये भत्त्यांमध्ये कपात केली. त्यामुळे हे सैन्य सुद्धा काय झालं, इंग्रज सरकारच्या विरुद्ध असंतोषानं पेटलं. 5 कारणं पाहिली. पहिलं होतं महसूल कारण, दुसरं आर्थिक, तिसरं सामाजिक, चौथं राजकीय आणि 5वं हिंदी सैनिकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या कारणानं तयार झालेला असंतोष. 6वं कारण जे शेवटचं ते तत्कालीन कारण म्हणतात. ही सारी कारणं अनेक दिवस झालेल्या अन्यायाची परिणती होती, पण एक तत्कालीन कारण होतं. ब्रिटिशांनी 1856 साली, किती साली, 1856 साली ब्रिटिशांनी हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या बंदुका दिल्यात. या बंदुकांचं नाव होतं एनफिल्ड नावाच्या बंदुका दिल्या. 303 एनफिल्ड म्हणतात त्याला. या लांब पल्ल्याच्या बंदुका इंग्रज सरकारने ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना दिल्या. आता या ज्या बंदुका ज्या होत्या त्या बंदुकांसाठी वापरली जाणारी काडतुसं कळतात ना, गोळ्या, आपल्या भाषेत गोळ्या म्हणायचे, खायच्या नव्हे, पेपरमिंटाच्या नव्हे, पेपरमिंटाच्या गोळ्या नाही, लेमन गोळ्या नाही, तर या गोळ्या म्हणजे बंदुकीतल्या गोळ्या. ती काडतुसं जी होती ना, ती काडतुसं दिली. त्या काडतुसावर एक आवरण होतं, मग ते आवरण ना त्या सैनिकांना दातानं तोडावं लागायचं, असं दातानं तोडायचं ते. आता त्यामध्ये काय होतं माहितीये, एक सैनिकामध्ये एक अशी बातमी किंवा अफवा म्हणा किंवा खरं असं होतं नव्हतं काय माहित नाही, इतिहासालाही माहित नाही म्हणा, खरी बातमी आहे. तर अशी एक बातमी चहूकडे सैनिकामध्ये पसरली की त्या काडतुसांना ना गायीची आणि डुकरांची चरबी लावलेली आहे. ती दातानं तोडली जायची काडतूस होती त्याला. मग गायी ही हिंदूंना पूज्यनीय आहे आणि डुक्कर हे मुस्लिमांना निषिद्ध आहे. त्यामुळे गायीची डुकराची चरबी त्या काडतुसांना लावली गेली अशी अफवा पसरल्यामुळं हे जे
फुनगी जी आहे 1857ची ठिणगी, ही बातमी चहूकडे पसरल्यामुळे त्यामुळे हिंदू मुस्लिम सैनिकांमध्ये धार्मिक भावना भडकल्या, सैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि या स्वातंत्र्य संग्रामाची फुनगी किंवा ठिणगी पडली. वणवा पेटला म्हणतात त्याला. अशा पद्धतीनं तो वणवा पेटला. आता वणवा कसा पेटला बघा. चरबी लावलेली काडतुस जी होती, म्हणजे काडतुस म्हणजे कळाले ना, गोळ्या. गोळ्या म्हणजे खायच्या, लेमन आहे की नाही. काडतुस म्हणजे बंदुकीच्या गोळ्या. या काडतुस जी वापरायला दिलेली होती सैनिकांनी, त्या ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर इंग्रज सरकारनं कारवाई केली. कारवाई करत असताना शिस्तभंग, गैरवर्तणूक असे गुन्हे दाखल केले. शिस्तभंगाची कारवाई झाली आणि या सैनिकांना जबरन म्हणजे जबर शिक्षा देण्यात आल्या. बराकपूरच्या छावणीमध्ये, बराकपूर कुठे आहे आता, यूपी मध्ये आहे ते. बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडे, मंगल हे नाव आपल्याकडे कसं कुणाचं असतं, हा तर मुलींचं असतं आहे की नाही, पण हे नाव आहे पुरुषाचं. हा क्रांतिकारक आहे. मंगल पांडे या क्रांतिकारकाने या इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्यायी वृत्तीला काय केला त्यांनी अत्यंत कडाडून विरोध केला. इंग्रज सरकारचं हे अन्यायी धोरण जे आहे त्या धोरणाला त्यांनी विरोध केला. काय धोरण होतं, काडतुसांना गायीची डुकरात चरबी लावली, इतर अधिकाऱ्यांच्या तुलनेत पगार कमी दिला, भत्ते कमी केले, अशा अनेक अन्यायकारक असे कायदे होते. मंगल पांडे हा एक सैनिक होता बराकपूरच्या छावणीमध्ये. त्यांनी या इंग्रजांच्या धोरणाला विरोध केला. त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्यायी वृत्तीला, अन्यायी स्वभावाला काय केला, विरोध केला. विरोध करण्याच्या भावनेनं काय केलं माहित आहे, त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर त्या छावणीमध्ये गोळ्या झाडल्या. मंगल पांडे यांना अटक झाली आणि त्यांना फाशी देण्यात आलं. ही बातमी वणव्यासारखी पसरली. वणवा जसा पसरतो, वणवा माहिती ना, जंगल पेटल्यानंतर वणवा पेटतो असं म्हणतात. वणव्यासारखी ती बातमी सर्व छावण्यांमध्ये पसरली. वणव्यासारखी चहूकडे पसरलेली बातमी प्रत्येक सैनिकांना चिडवणारी, असंतोष निर्माण करणारी होती. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी पूर्ण फलटणच बंड करून उठले. पूर्ण फलटणच इंग्रजांच्या विरुद्ध बंड करायला सिद्ध झाले. सैनिक दिल्लीच्या रोखानं निघाले. वाटेत त्यांना हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना येऊन मिळाले आणि 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. या सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला आणि दिल्लीचा जो बादशाह होता, मुघल बादशाह होता बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचं नेतृत्व दिलं. भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावानं काय केली, द्वाही फिरवण्यात आली. म्हणजे हाच भारताचा सम्राट आहे, मुघल बादशाह बहादूर. दिल्ली ताब्यात घेऊन त्याला आपला राजा केला आणि हा काय आहे म्हणजे भारताचा सम्राट आहे अशा पद्धतीनं भारतभर सांगण्यात आलं. अशा पद्धतीनं हा वणवा पेटला. बराकपूरच्या छावणीतून पेटला तो. मंगल पांड्यांना अधिकाऱ्यावर गोळी झाडली. मग मेरठला गेला आहे की नाही. चहूकडे पसरल्यानंतर मेरठ छावणीमध्ये सुद्धा पूर्ण छावणीच बंड करायला तयार झाली, सिद्ध झाली आणि दिल्लीच्या दिशेनं कूच केले. अनेक सामान्य लोकही त्यांना येऊन मिळाले आणि त्यांनी दिल्ली ताब्यात घेऊन मुघल बादशाह बहादूर शाह याला भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं. आता लढ्याची व्याप्ती बघा. दिल्ली ताब्यात घेतात सैनिकांचा जो अविश्वास आणि आत्मविश्वास जो होता, अविश्वास इंग्रजांचा वरचा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढला. दोन्ही विश्वास वाढत गेले. म्हणजे आत्मविश्वास जितका वाढला तितका अविश्वासही वाढला इंग्रजांच्यावरचा. भारतात इतर ठिकाणी सुद्धा असणाऱ्या सैनिकांनी त्यामुळे प्रेरणा घेतली आणि ही प्रेरणा त्यांना मिळाल्यानंतर लवकरच उठावाचं लोण संपूर्ण भारतामध्ये पसरलं. संपूर्ण भारत त्या लढ्याच्या अंडर आला. बिहार पासून राजपुतान्यापर्यंत इंग्रज छावणीतील हिंदी सैनिकांनी बंडांचं निशाण फडकवलं. लखनौ, अलाहाबाद, लक्षात ठेवा हे शहर. लखनौमध्ये, अलाहाबादमध्ये, कानपूरमध्ये, बनारसमध्ये, बरेलीमध्ये, झाशीमध्ये या वेगवेगळ्या ठिकाणी उठावास इंग्रज सैन्याने आपले
भारतीय पण इंग्रज सैन्य, इंग्रजांच्या याच्यामध्ये भरती झालेलं सैन्य यांनी उठाव करायला सुरुवात केली. हळूहळू लोण दक्षिण भारतातही पसरलं. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नंतर अजून नरगुंद अशा वेगवेगळ्या ठिकाणी उठाव झाले. सातारा छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रताप सिंग व कारभारी रंगो बापूजी, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील भागोजी नाईक या लढ्यात सर्वात अग्रभागी होते. या लढ्याचं नेतृत्वच त्यांनी केलं असं म्हणा. या लढ्यामध्ये सर्वात अग्रभागी असणारी मंडळी होती. म्हणजे संगमनेर जवळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरचे चिमासाहेब होते, रंगो बापूजी होते, प्रतापसिंह होते सातारचे, ते त्यावेळेला सातारचे छत्रपती होते. नंतर रणगुंजचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर भागोजी नाईक, या साऱ्यांचा समावेश लढ्यामध्ये प्रकर्षाने होता. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही या समाजामध्ये सामील झाल्या. 1857 साली खानदेशामध्ये कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी सुद्धा उठाव केला. असे अनेक छोटे मोठे उठाव झाले. सातपुडा परिसरामध्ये त्या ठिकाणी शंकरशाहीने लढ्याचे नेतृत्व केले. शंकरशहाने त्या लढ्याचं नेतृत्व केलं. खानदेशामध्ये उठावात 400 भिल्ल स्त्रिया देखील त्यांचा देखील समावेश होता. म्हणजे स्त्रियाने सुद्धा पहिल्यांदाच अशा उठावामध्ये भाग घेतला. इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी त्या सुद्धा सज्ज झाल्या. लढ्याचं नेतृत्व बघा 1857च्या शतकामध्ये मुघल साम्राज्य दुबळं झालेलं होतं. 18व्या शतकामध्ये मुघल साम्राज्य दुबळं झालं. नादिरशाह अब्दाली सारख्या परकीयांनी हिंदुस्थानावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. वेगवेगळे परकीय लोक आले आणि भारतावर, हिंदुस्थानवर, त्या काळचा हिंदुस्थान, त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण केले आणि अक्षरशः वैभवशाली, वैभव संपन्न असणाऱ्या या भारताला लुबाडण्याचं काम केलं. कारण या ठिकाणी मुघल साम्राज्य मोडखळीस आलेलं होतं. मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकलं नाही. हे लक्षात आल्यावर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. त्याच भूमिकेतून मराठे अब्दाली विरुद्ध पानिपतवर लढले. पानिपतवर आपली लढाई होण्याचं काहीच कारण नव्हतं अब्दाली विरुद्ध, पण हे जे लढाई आहेत ते थोपवण्यासाठी मुघल सम्राट अपयशी ठरल्यानंतर मराठ्यांनी ती सारी जबाबदारी आपल्या डोक्यावरती घेतली, आपल्या खांद्यावरती घेतली आणि पानिपतला युद्ध झालं. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात मुघल साम्राज्यांचा वारसदार बहादूर शाह इंग्रजाविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे हे लक्षात आल्यानंतर बहादूर शाहचं नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे